भक्तिविजय ग्रंथ अध्याय 23 भक्त चोखामेळा। चोखामेळा हा जातीचा महार तो पंढरपुरास राहत असे। तो विठोबाचा मोठा भक्त होता। नित्य स्नान करून नामस्मरण करत असे। आपणास देवळात जाण्यास अधिकार नाही असे समजून तो बाहेरून पण पांडुरंगाचे दर्शन घेत असे। एके दिवशी तो देवळाबाहेर बसलेला असताना काही लोकांनी त्याची टवाळी केली, निंदा केली की जर विठोबाची प्रीती तुझ्यावर असती तर त्याने तुला आत नेले असते। तुझ्या नजरेस जर पंढरीनाथ पडत नाही तर तू विनाकारण भजन कशाला करतोस। तेव्हा चोखा म्हणाला की पांडुरंगाने दर्शन देण्या इतकी माझी योग्यता कुठे आहे। मी येथून दूरून जरी पांडुरंगाचे दर्शन घेतले तरी माझे समाधान होते आणि माझा नमस्कार त्याला पोहोचतो। पुढे काही ब्राह्मणांनी छळ केल्यामुळे तो उदास झाला असे जाणून एके रात्रीस विठोबा भगवंत चोख्याकडे गेला आणि त्याला घेऊन देवळात आला। त्याच्याबरोबर गोष्टी सांगत असताना ते भाषण ब्राह्मणांनी ऐकले। त्यांनी चोखामेळ्याचा शब्द ओळखला आणि ते म्हणाले की दारास कुलप असून हा आत कसा गेला हे समजत नाही। आता सर्व देऊळ विटाळले। मग कुलपे काढून आत गेल्यावर तू येथे कसा आलास असे ब्राह्मणांनी त्याला विचारलं। तेव्हा तो म्हणाला की मला विठोबाने आग्रह करून आत आणले। चोखा देवळात गेल्यामुळे देवाला विटाळ झाला म्हणून सर्वजण रागावले आणि त्यांनी चोख्याला भीमेच्या पलीकडे राहण्यास सांगितले। तेव्हापासून चोखा स्त्रीसह त्याच्या पत्नीसह भीमेच्या पलीकडे नदीच्या पलीकडे जाऊन तेथे दीपमाळ बांधून पांडुरंगाचे भजन करू लागला। एके दिवशी निंबाच्या झाडाखाली सावलीमध्ये चोखा जेवत असताना विठोबा तेथे जाऊन जेवू लागला। त्यावेळी देवळाचा पुजारी काही कामाकरता तिकडे गेला होता। तो दुरून त्यांच्या जेवणाची गंमत पाहत उभा राहिला। विठोबास वाढताना चोखामेळ्याच्या बायकोच्या हातून दह्याचे मडके खाली पडले। तेणेकरून देवाचा पितांबर खराब झाला म्हणून चोखा तिला रागे भरला। त्याचवेळी एक कावळा झाडावर बसला होता। त्याला चोखा म्हणाला की अरे तेथे रमानाथ भोजनास बसला आहे म्हणून तू येथून दुसऱ्या डहाळीवर बैस। हे पुजाऱ्याने ऐकले तेव्हा त्याला वाटले की चोख्याने आपणास कावळा म्हटले। तेव्हा रागावून त्याने धावत जाऊन चोख्याच्या मुखात एक चपराक मारली। त्यामुळे विटाळ झाला म्हणून तो ब्राह्मण नदीत स्नान करून देवळात आला। तो विठोबाचे दर्शन घेऊन पाहतो तो देवाचा गाल सुजला असून डोळे पाण्याने भरले आहेत आणि पितांबर दह्याने भरलेला आहे। हे पाहून पुजारी आश्चर्यचकित झाला आणि लागलीच चोख्यास शरण गेला। नंतर आपला अन्याय कबूल करून त्याला घेऊन देवळात आला। चोखामेळा विठोबास भेटताच गाल ओसरला आणि त्या दिवसापासून त्याच देवळात येण्याची मोकळीक मिळाली आणि मंडळींना आनंद झाला। विठोबा एकदा नामदेवाकडे जाऊन जनीस जाते ओढावयास आणि इतर कामे करण्यास मदत करू लागला होता। त्यामुळे क्षीण झाल्यावर थकवा आल्यावर रुक्मिणीस पाय चेपावयास त्याने सांगितले। रुक्मिणीने जेव्हा त्याला थकण्याचं कारण विचारलं तेव्हा विठोबाने सांगितलं की नामदेवाकडे संत मंडळी फार आली होती म्हणून पाणी आणण्यास, धुण्यास, दळण्यास मी जनीला मदत करू लागलो। त्यामुळे आज फार थकलो आहे। मग ती आनंदाने चरणसेवा करू लागली। एके दिवशी नामदेव कीर्तन करत असताना मागे साथ करण्यास कोणी नव्हते म्हणून विठोबा स्वतः टाळ वाजवू लागला। त्या रंगात त्याचा पितांबर सुटला। त्याचे त्याला भान राहिले नाही। लोक हे कौतुक पाहत उभे राहिले। मग ज्ञानदेवाने हात धरून म्हटले की देवा, पितांबर सुटला आहे, आधी तो नेसा। त्यावर देव म्हणाला की देवपणाचा अभिमान टाकून आज मी नामदेवा संगती नाचत आहे। ते कीर्तन ऐकण्यास कबीर आला होता। कीर्तन झाल्यावर उभयतांच्या दोघांच्या भेटी झाल्या। नामदेवाच्या कीर्तनात रंग आल्याची भगवंताने वाखाणणी केली। तेव्हा हा सर्व आपल्या चरणांचा प्रसाद असे ज्ञानदेवाने म्हटले। कीर्तन आटोपल्यावर खिरापती वाटल्या। नंतर देव मंदिरात गेले। कबीरही त्यांच्याबरोबर देवालयात गेला। तेथे उभयतांच्या गोष्टी झाल्यावर कबीर पांडुरंगाला भेटून प्रभूची आज्ञा घेऊन रामेश्वरास परत निघाला। जीवा तत्वा कथा। कबीर रामेश्वरास जाताना रात्री एके गावात वस्तीस राहिला आणि तेथे त्याचे कीर्तन झाले। ते ऐकण्यासाठी बरीच मंडळी जमली होती। त्यामध्ये जीवा आणि तत्वा हे दोघे भाऊ कथा ऐकण्यास आले होते। दोघेही विद्वान असून सुद्धा कबीराचे ज्ञान आणि भक्ती पाहून त्याला ते शरण गेले आणि कबीराने त्यांना उपदेश दिला। परंतु ब्राह्मण असून कबीराचा उपदेश घेतला म्हणून त्यांना गावकऱ्यांनी बहिष्कृत केले, वाळीत टाकले। त्यामुळे एकाचा मुलगा मोठा झाला तरी त्याला कन्या मिळेना लग्नासाठी आणि दुसऱ्याची कन्या उपवर झाली तरी तिला नवरा मिळेना। मग ते दोघे भाऊ काशीला गेले आणि त्यांनी कबीराला सर्व वर्तमान सांगितले। तेव्हा कबीर म्हणाला की आमचा उपदेश घेतल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकले आहे, तर आता मी सांगतो तसे करा। तेणेकरून विघ्न नाहीसे होऊन तुम्हाला मुक्ती मिळेल। तुम्ही आपापसात शरीर संबंध करा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे। गुरुच्या भाषणावर विश्वास धरून ते दोघे परत आपल्या गावी आले आणि लग्नाचा निश्चय ठरवून साहित्य गोळा करायस लागले।
तेव्हा सोयरा कोणता मिळाला, मुलगी कोणाची, मुलगा कोणाचा वगैरे चौकशी तेथील ब्राह्मणांनी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की वधूवरे आमच्या घरातील आहेत. ते ऐकून ब्राह्मणांनी विचार केला की अशाने आजच वर्णसंकर होईल, म्हणून ब्राह्मणांनी त्यांना जातीत घेतले आणि गावातील नवरा आणि नवरी शोधून देऊन त्यांच्या मुलामुलींचे वेगळे लग्न केले. ही गोष्ट त्यांनी कबीराला जाऊन सांगितली, जेणेकरून त्यांना संतोष झाला. त्यांची गुरुचरणी निष्ठा पाहून सर्वांना समाधान वाटले. पुढील अध्याय 24. भक्त पद्मनाभ. काशी येथे एक सावकार अतोनात श्रीमंत होता. त्याची स्त्री रूपवान असून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी होती. त्याला 5 पुत्र होते. तो सावकार उदार असून दया, क्षमा, शांती हे गुणही त्याच्या अंगी वसत होते. परस्त्रीस तो मातेप्रमाणे मानत असे. इतके सद्गुण त्याच्या अंगी असतानाही त्याच्या पूर्वकर्माच्या योगाने त्याला पंडुरोगाची व्यथा जडली. रोग झाला आणि पुढे सर्वांगास किडे पडले. त्याच्याजवळ जाण्यास घरातील मंडळींनाही घाण वाटू लागली. सर्व प्रकारचे औषधोपचार होऊनही काही उपयोग होईना, म्हणून तो सावकार अगदी कंटाळला. शेवटी त्याने आपल्या स्त्री पुत्रादिकांना जवळ बोलावून सांगितले की आता ही व्यथा माझ्याने मुळीच सहन होत नाही, म्हणून तुम्ही आता मला जलसमाधी द्या. मी भागीरथीत जलसमाधी घेण्यास तयार आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलांनी त्याला समाधी देण्याकरता भागीरथी नदीच्या काठी नेले. त्यावेळी त्यांच्याबरोबर गावातील बरीच मंडळी गेली होती. त्यावेळी काशीत पद्मनाभ नावाचा एक साधू कबीराचा शिष्य होता. तो स्नानाकरता तिथे त्यावेळी आला असताना त्याने भागीरथीच्या काठी गर्दी पाहून चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं की एक सावकार दारुण रोगाने पिडल्यामुळे प्राणत्याग करत आहे. तेव्हा त्याने गर्दीतून पुढे जाऊन सावकारास बराच उपदेश केला आणि त्याचा तो बेत रद्द केला. पुढे त्याचकडून 3 वेळा रामनामाचा उच्चार करवताच त्याचे शरीर रोगमुक्त झाले. तो प्रकार पाहून दुसरे कित्येक रोगाने पिडलेले लोक पद्मनाभ साधूजवळ गेले. त्या सर्वांकडून रामनामाचा उच्चार करवताच तेही रोगमुक्त झाले. तेणेकरून सर्वांना आनंद होऊन ते त्या पद्मनाभ साधूच्या पायांवर मस्तक ठेवून त्याचा जय जयकार करून रामाचे नामस्मरण करू लागले. कबीर. पद्मनाभाने श्रीरामाचा त्रिवार उच्चार करण्यास सांगितल्यामुळे वाराणसीचे लोक रोगमुक्त झाले. हे वर्तमान कोणीतरी कबीरास सांगितले. तेव्हा तो पद्मनाभास म्हणाला की रामनामाचा उच्चार एकच वेळा करावयाचा असे असता 3 वेळा कशाला करवला? तुला रामनामाचा महिमा सांगतो ऐक. वाल्या कोळी महात पातकी असताना नारदाच्या उपदेशाने रामनाम जपताच वाल्मिक ऋषी झाला. त्याने शतकोटी रामायण केले. ते शंकराने 3 ठिकाणी वाटून दिले. ते असे की 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर, तितकीच संख्या स्वर्गलोकी आणि तितकीच उरलेली श्लोकसंख्या पाताळलोकी. त्यापैकी 32 अक्षरी एक श्लोक उरला शेवटचा. त्याचे पुन्हा 3 भाग करून 10-10 अक्षरं 3 ठिकाणी वाटून दिली. बाकी राम ही 2 अक्षरे उरली 32 पैकी त्या श्लोकाची. त्यांची समसमान वाटणी होईना म्हणून ती आपणच ठेवली शंकराने आणि त्याचे सेवन केले. त्या रामनामाचा एकदाच जप केल्याने शंकराचा काळकूट विषप्राशनामुळे झालेला दाह शांत झाला, आग कमी झाली. हे ऐकून पद्मनाभाने कबीरास साष्टांग नमस्कार घातला. एके दिवशी 10,000 साधू काशीला येऊन आम्हाला शिधा देईल, भिक्षा देईल असा कोणी सधन येथे आहे का, अशी त्यांनी चौकशी केली. त्यावेळी गावातील कुटाळांनी कबीराचे नाव सांगितले, म्हणून ते सर्व साधू कबीराकडे गेले आणि त्यांनी आपला मानस त्याला कळवला, इच्छा कळवली. त्यावेळी ईश्वरावर हवाला ठेवून त्यांचे बोलणे कबीराने मोठ्या आनंदाने मान्य केले. मग कबीर तुलसीदास या नावाच्या वाण्याकडे गेला आणि त्याने त्याला सर्व वर्तमान सांगितले. तो वाणी श्रीमंतीमुळे दुर्व्यसनी आणि नास्तिक बनला होता. तो कबीराला म्हणाला की जर तू आपली स्त्री 1 रात्र देशील तर मी तुला तुझे म्हणणे कबूल करतो. हे त्याचे बोलणे कबीराने मान्य करून सर्व साधूंना पुरेल इतकी शिधा सामुग्री घेऊन तो घरी आला आणि त्याने संतांना भोजन देऊन संतुष्ट केले. संतमंडळी निघून गेल्यावर कबीराने आपल्या स्त्रीला वाण्याबरोबर झालेला करार सांगून तिला घेऊन तो त्या वाण्याकडे गेला. वाणी त्याची वाट पाहतच बसला होता. मग कबीराने वाण्याच्या हवाली करून तो घरी येऊन भजन करत बसला. पतीच्या वचनास मान्य होऊन कबीराची स्त्री तिथेच राहिली. वाणी आपली कामवासना तृप्त करण्याच्या विचारात होता तोच कोतवालाच्या रूपाने श्रीरामचंद्रांनी येऊन त्याला शिक्षा केली आणि तिला सोडवून घरी नेऊन पोचवले. स्त्री लवकर परत आलेली पाहून कबीराने विचारताच तिने झालेले वर्तमान सांगितले. तेव्हा
कबीर कोतवालाच्या घरी जाऊन नाना प्रकारे बोलला, तेव्हा कोतवालाने शपथ वाहून सांगितले की मला हे वर्तमान माहीत नाही. मग हा खटाटोप प्रभू रामचंद्रांचा असे कबीर समजला. त्याने तुलसीदास या वाण्याकडे जाऊन त्याला कळवले. त्याने कबीराचे पाय धरले. त्याला फार अनुताप झाला, पश्चाताप झाला. नंतर कबीराने त्याचे मन रामनामस्मरणाकडे वळवले. पुढील अध्याय. भक्त रोहिदास. चांभार जातीतील रोहिदास हा एक परम विष्णुभक्त होता. तो रात्रंदिवस हरिभजन करी. कोणी साधू संत त्याच्याकडे गेले तर त्यांना चर्मी जोडा करून देई, पायातली चप्पल, आणि यात्रेकरूंचे जोडे साधून देई, दुरुस्त करून देई. रोहिदास संसार मिथ्या मानून निष्ठापूर्वक विष्णूची पूजा करी. तो सकाळी उठल्यावर प्रथम जेवून मग स्नान करी आणि नंतर विष्णूची पूजा करत असे. एके दिवशी असे झाले की रोहिदास देवपूजेला बसलेला असताना पंचांग सांगावयास एक ब्राह्मण त्याच्या घरी गेला. त्यावेळी पूजेकरता रोहिदासाने चांबड्याच्या बुधल्यामध्ये पाणी भरून घेतले होते आणि आसन, गवाळे, उपकरणी ही सर्व चांबड्याचीच होती. रोहिदासाने ब्राह्मणास नमस्कार करून बाहेर तुळशी वृंदावनापाशी बसवले. त्यावेळी ब्राह्मण त्याला म्हणाला की तू चर्माच्या चांबड्याच्या आसनावर बसून देवपूजा कशी करतोस? ही विष्णुमूर्ती शाळीग्राम यांची आम्ही ब्राह्मण सोहळ्याने पूजा करतो आणि तू चांबड्याच्या वेष्टनामध्ये यांना ठेवतोस. हे त्याचे भाषण ऐकून रोहिदासाने उत्तर दिले की तुम्ही चर्मा वाचून कोणता पदार्थ डोळ्यांनी पाहिला आहे का? ज्या ढोल मृदंगावर हरिकीर्तन होते ते चर्मानेच मढवलेले आहे ना? चर्माचीच धेनू गाय असताना तिचे दूध पवित्र कसे? त्याच दुधाने पंचामृत स्नान तुम्ही देवाला घालता. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे सर्व चर्मानेच वेष्टिलेले आहे, म्हणजे कातडी सगळ्याच माणसांवर आहे. देवळातील नगारा असो तो चांबड्याचाच असतो. तो वाजवणारे हात चांबड्याचेच आणि त्याचा नाद ऐकणारे कानसुद्धा चांबड्याचेच आहे. चर्माच्याच जिव्हेने वेद कसे बोलतो? आणि तुम्ही अन्नभक्षण चर्माच्या हातांनी करता. आत्माराम मधुर शब्द चर्माच्याच मंदिरात निघत असतो, म्हणजे देहामध्ये. हे त्याचे भाषण ऐकून ब्राह्मण त्याला म्हणाला की तू ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतोस, पण जीव आहे तोपर्यंत शरीरास विटाळ आहे. तेव्हा रोहिदास म्हणाला की अहो, शाळीग्राम गवाळ्यात ठेवलेला तुम्हास चालत नाही. तुमचे शरीर चांबड्याचेच ना? रजस्वलेच्या रुधिरात पुरुषाचे रेत पडून त्याचे शरीर बनले, जन्म झाला. इतके हे अमंगळ असून तुम्ही जन्ममरणसमयी मात्र विटाळ धरता. एरवी मात्र ते शुद्ध असते काय? तुम्हाला या शरीरात उत्तम पदार्थ कोणता दिसतो? निष्कलंक, निरुपम, सर्वाघटी सारखा असा जो आत्माराम, तो या प्रकारच्या अमंगळ चांबड्यासारखा राहतो. हे ऐकून ब्राह्मण पुन्हा म्हणाला की शाळीग्राम चांभाराने पूजला असता दोष लागतो. चारही वर्णांमध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत, म्हणून आम्हीच वैकुंठ नायकास पूजावे. वर्णात श्रेष्ठ ब्राह्मण, देवात श्रेष्ठ श्रीहरी, त्या विष्णूची पूजा यज्ञोपवीताचा जो अधिकारी असेल त्याने करावी. हे भाषण ऐकून मी तुम्हास यज्ञोपवीत दाखवतो, असे रोहिदासाने म्हणून हातात रापी घेऊन तत्क्षणी पोट शिरून त्यात यज्ञोपवीत दाखवले. ते पाहून तो ब्राह्मण त्याला म्हणाला की तू खरा विष्णुभक्त आहेस रोहिदास, मी अविचाराने तुझा छळ केला. असे बोलून त्याने त्याची क्षमा मागितली आणि तो आपल्या घरी गेला. पुढील अध्याय 26. भक्त पिपाजी. गडे मंडळ म्हणून एका नगरात पिपाजी नावाचा एक राजा राज्य करत असे. तो मोठा धार्मिक होता. कोणीही याचक आला असताना त्याची इच्छा तो पूर्ण करी आणि या राजाची देवीच्या ठिकाणी फार भक्ती होती. तो नित्य देवीच्या देवळात जाऊन देवीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करी. त्याच्या निस्सीम भक्तीमुळे देवी ती नैवेद्य खात असे. त्यानंतर राजा भोजन करी. एके दिवशी नगरात कित्येक संत आले. त्यांचा आदर सत्कार करून त्यांना शिधा सामुग्री दिली. नंतर नित्य नियमाप्रमाणे राजाने देवीची पूजा करून नैवेद्य पुढे ठेवला, पण देवी तो नैवेद्य खाईना. देवी म्हणाली की अनंत शक्ती ज्याच्या दासी असा जो परमेश्वर, त्याचे भूषण जे संत ते तुझ्या नगरात आले आहेत. ते जेवल्या वाचून मला जेवता येत नाही. ते जेवून तृप्त झाले संत, मग मी जेवीन. तू मोठा भाग्यवान म्हणून त्यांचे चरण तुझ्या दृष्टीस पडले. हे ऐकून राजाने तिला विचारले की तुझ्याहून दुसरे श्रेष्ठ दैवत कोणते? तेव्हा देवीने राजाला कळवले की ब्रह्मदेव, इंद्र, शंकर यांनासुद्धा ज्याच्या गुणांचा अंत लागत नाही असा जो क्षीरसागराच्या ठिकाणी वास्तव्य करणारा लक्ष्मीकांत विष्णू आहे, तोच श्रेष्ठ आहे, महाविष्णू. मग सर्वात श्रेष्ठ जो भगवान, त्याची भेट करण्याकरता राजाने हात जोडून देवीला विनंती केली. देवीने उत्तर दिले की त्याची भेट करण्याकरता माझे स्वाधीन ते नाही आहे. पूर्णब्रह्म सनातन जो श्रीराम, तो सगुण होऊन भक्तांच्या स्वाधीन झाला आहे. म्हणून तू त्या साधूंना शरण जाऊन त्यांचे चरण धर, म्हणजे ते तुला श्रीरामाचे दर्शन करवतील. हे ऐकून
राजा त्या संतास शरण गेला. त्याने आपले हृदगत इच्छा त्यांना कळवली. त्या संतांनी त्याला रामानंद स्वामीकडे पाठवले. त्यावेळी राजाने ईश्वर प्राप्तीसाठी सर्व राज्य प्रधानाच्या स्वाधीन केले आणि आपण स्वतः रामानंद स्वामींचा उपदेश घेण्याकरता काशीला गेला. त्याच्याबरोबर राणीही राज्य सोडून निघाली. काशीला गेल्यावर राजा रामानंद स्वामींना शरण गेला. त्याने त्यांना तन मन धन सर्व अर्पण केलं. मग स्वामीने त्यांना मंत्रोपदेश करून रामकृष्ण नारायण या नामाचा जप सदोदित नेहमी करावा म्हणून आज्ञा केली. रामकृष्ण नारायण ती मान्य करून काही दिवस ते दोघेही तिथेच राहिले. एके दिवशी तीर्थयात्रा करण्याचा त्यांनी आपला मानस गुरुजींना कळवला. तेव्हा गुरुजींनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. मग ते दोघेही प्रथम द्वारकेस गेली. तेथे त्यांनी अतिप्रेमाने श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले आणि प्रार्थना वगैरे केली की माझ्या अनेक जन्मांचे सुकृत चांगले फळास आले म्हणून साधूंचे दर्शन मला घडले. त्यांच्या द्वाराने हे चरण दृष्टीस पडले. याप्रमाणे बहुत प्रकारे राजाने देवाचे स्तवन केल्यानंतर श्रीकृष्णाने राजाला आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिले. पिपाजी राजा 4 महिने द्वारकेत राहिला. तो तेथे नित्य हरिकीर्तन करत असे. तेथून श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन तो राणीसह निघाला. ते दोघेही अरण्यातून जात असताना एक वाघ त्यांच्या नजरेस पडला. त्याला पाहून राणी फार भयभीत झाली. तेव्हा राजाने तिला धीर देऊन सांगितले की श्रीरामचंद्रांवाचून काडीभर जागा रिकामी नाही असे राजा बोलत आहे. इतक्यात वाघ त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. त्यावेळी राजाने त्या वाघाला श्रीरामाचे भजन करण्याची आज्ञा केली. राजाचा उपदेश ऐकून वाघाने क्रूरता सोडून शांत वृत्ती धरली आणि राजास दंडवत घालून आपले हिंसक कर्म सोडून रामभजनाकडे वाघाने वृत्ती वळवली. पिपाजी राजाच्या योगाने वाघास दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि श्रीरामाचे भजन करत असताना वाघाचा अंत झाला. जुनागडास नरसी मेहता म्हणून जो साधू झाला तो याच वाघाचा अवतार आहे. ही कथा आपण पुढे वर्णन केलेली आहे. अध्याय 27 भक्त नरसी मेहता. पिपाजी राजाने द्वारकेहून परत येताना मार्गात एका वाघास उपदेश केला. त्या वाघाची कथा अशी आहे की श्री शंकरांनी अवतार घेण्याच्या संधीस त्यांच्या नजरेस व्याघ्रचर्म पडले म्हणून वाघाच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी नंतर 7 दिवसांनी तो वाघाचा देह सोडून त्यांनी जुनागडाच्या एका नागर ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतला. तोच हा नरसी मेहता. त्याची मुंज झाल्यावर लवकरच त्याचे आईबाप मरण पावले. तेव्हा त्याचा एक चुलत बंधू होता. त्याने त्याचा सांभाळ केला. नरसी लहान होता तेव्हा त्याचे चित्त सदोदित खेळाकडे असे. एके दिवशी त्याची वहिनी खेळावरून त्याला अनेक प्रकारे बोलली. तेणेकरून नरसीला राग आला आणि तो अरण्यात पळून गेला. तेथे एका शिवालयात जाऊन त्याने आपले अंग शिवलिंगावर टाकले आणि अन्न पाण्या वाचून बहुत दिवस काढले. नरसी मेहत्याने आपला देह भक्तीने अर्पण केला म्हणून शंकराने प्रसन्न होऊन त्याला सावध करून प्रत्यक्ष दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. हे ऐकून नरसी म्हणाला की महादेवा, मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही. यासाठी तुम्हाला मी वस्तू प्राणाहूनही विशेष प्रिय असेल ती मला द्या. हे ऐकून शंकराने उत्तर दिले की मला श्रीकृष्णाच्या लीला अतिप्रिय आहेत, त्या तुला दाखवतो. असे म्हणून शंकराने नरसी मेहताला गोपीचा वेश दिला आणि रासमंडळात येऊन श्रीकृष्णास वंदन केले. कालिंदीच्या नजीक हे उपवन आहे बगीचा. तेथे कृष्ण रासलीले खेळ खेळत होता. त्या ठिकाणी श्री शंकर नरसी मेहत्यास घेऊन गेला. तेथे सर्व श्रुती गोपींच्या रूपाने अवतरल्या होत्या. कृष्णाच्या वेणूच्या नादात त्यांची मने आकर्षण होऊन त्या कृष्णाजवळ येत असताना कृष्णाने रासमंडळ तयार करून जितक्या गोपी तितके कृष्ण होऊन तो त्यांच्या संगतीने खेळ खेळत होता. त्यातील गोपी वेशात आलेल्या नरसी मेहत्यास श्रीकृष्णाने ओळखले आणि मग कृष्ण शंकराला म्हणाला की आज ही नवीन गोपी कुठून आणलीत. तेव्हा शंकराने नेत्रसंकेताने नरसी मेहत्यास सुचवल्यावर तो पुढे झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. नंतर शंकराने श्रीकृष्णाने नरसी मेहत्याचा संपूर्ण वृत्तांत निवेदन केला श्रीकृष्णास. श्रीकृष्णाने नरसीस अभय वरदान देऊन आलिंगन दिले आणि आज्ञा केली की हे रासमंडळ तू आज डोळ्यांनी पाहिले आहेस तर तू प्रबंध रचून हे जनात प्रगट करावे. माझ्या सर्व लीला तुझ्या डोळ्यासमोर नित्य असोत. ह्याप्रमाणे कृष्णाने वरदान दिल्यावर शंकराने नरसीला पूर्वस्थळी आणले. तेथे तो कीर्तन नामस्मरण भजन करून आपला काळ घालवत असे. गुजराती भाषेत नरसी मेहत्याने रासमंडळ म्हणून अतिसुरस ग्रंथ लिहिला. त्यात कुंजवनात कृष्णाने केलेल्या लीला वर्णन केलेले आहेत. हा सर्व ग्रंथ गुर्जर देशात म्हणजे गुजरात प्रांतात लोकप्रिय झाला आहे.
नरसी मेहता शिवालयात कृष्णलीला गात असतो हे वर्तमान त्याच्या भावास गोवाऱ्यांनी कळवले. नरसी निघून गेल्या दिवसापासून त्याचा भाऊ शोध करत होता. त्या भावाने नरसीची समजूत करून त्याला घरी आणले. त्याची पूर्वस्थिती पालटून गेलेली दिसली. त्याचं कीर्तन ऐकण्यास गावचे पुष्कळ लोक येऊ लागले. त्याच गावातील एका गृहस्थाने आपली कन्या देऊन नरसीसोबत तिचं लग्न लावलं. त्यास एक मुलगा आणि मुलगी अशी 2 मुलं झाली. नरसी मेहता ईश्वरांचे गुणानुवाद गाऊन आपला बहुतेक काळ घालवत असे. त्यावर कृष्णाची इतकी प्रीती जडली की त्याच्या मुलाचे लग्न कृष्णाने आपण स्वतः केले. ही कथा पुढे वर्णन केली आहे. अध्याय 28. नरसी मेहत्याच्या मुलाचे लग्न. जुनागड नजीक शामपूर म्हणून एक गाव आहे. तिथे त्रिपुरांतक नावाचा एक मोठा सावकार राहत होता. त्याला एक कन्या होती. ती उपवर झाली, वयात आली तेव्हा त्याने आपल्या कृष्णभट पुरोहितास तिच्यासाठी नवरदेव पाहण्यासाठी पाठवले. तो मोठा भाविक होता. तो पुरोहित तो नरसी मेहत्यास भेटून त्याच्या मुलास मुलगी देण्याचे नक्की करून परत गेला आणि पाहिलेले स्थळ त्रिपुरांतकास कळवले. पुरोहिताचे वचन यजमानाने मांडण्याची चाल त्या देशात आहे, पण नरसी मेहत्याची स्थिती आणि ऐश्वर्य ही त्यांना ठाऊक असल्यामुळे त्याच्या मुलास मुलगी देण्यास घरातील मंडळी कबूल होईनात. पुरोहिताने सांगितले की मी हे स्थळ पाहिले ते उत्तम आहे. मनात काही एक दिक्कत न आणता डोळे मिटून मुलगी द्यावी. सावकार म्हणाला की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून जनांमध्ये हसे न होईल अशा बेताबेताने लग्न झाले पाहिजे हे लक्षात ठेवा. हत्ती, घोडे, मेणे, पालख्या इत्यादी घेऊन येऊन मोठ्या थाटाने उद्यांची लग्नघटिका जर साधली नाही तर लग्न मोडले असे नक्की समजा. त्रिपुरांतकाने ही अट घालताच पुरोहित ताबडतोब वऱ्हाड आणावयास निघाला. तेव्हा सावकारास फार चिंता वाटू लागली. नरसी मेहत्याच्या मुलास मुलगी देण्याचे टाळावे म्हणून दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त सावकाराने मुद्दाम अट घालून घेतला होता. इकडे कृष्णभटाने जुनागडास जाऊन लग्नाचा मुहूर्त सांगितला आणि नरसी मेहत्याकडील सर्व मंडळींना पाचारण बोलावले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी नरसी मेहत्याने स्नान करून श्रीकृष्णाची पूजा केली आणि नंतर नामस्मरण करत बरोबर संत मंडळी घेऊन तो लग्नास जाण्यास निघाला. द्वारकेस कृष्णाला हे समजताच त्याची तारांबळ उडाली. त्याने रुक्मिणीला बोलावून सांगितले की आपला प्रेमळ भक्त जो नरसी मेहता त्याच्या मुलाचे आज लग्न आहे. त्याची स्थिती तुला ठाऊकच आहे. आपल्यावर हवाला ठेवून तो सकाळी लग्नाला निघाला आहे. आता आपणास त्याच्यापूर्वी श्यामपुरी इथे सर्व तयारीने गेले पाहिजे आणि उत्तम प्रकारे लग्न समारंभ सिद्धीला नेला पाहिजे असे कृष्णाने तिला सांगून भक्त मंडळीस बोलावले. तसेच गोपगोपिका वगैरे वऱ्हाडी मंडळी घेऊन श्रीकृष्ण स्वतः द्वारकेहून नरसी मेहत्याच्या पुत्राच्या लग्नासाठी निघाला. त्याने गावाजवळ येताच वऱ्हाड घेऊन लग्नाला आल्याचे वर्तमान त्रिपुरांतकाला सांगून पाठवले. तेव्हा तो सावकार वाजंत्र्यांचा एक जोडा घेऊन त्यांना सामोरा गेला. वराकडील थाट पाहून नवरीकडील मंडळी अगदी दिपून गेली. परमेश्वर नरसी मेहत्यास पावला अशी पुरोहितांची खात्री झाल्याने त्याला परमानंद झाला. त्या ठिकाणी विश्वकर्म्याने येऊन मंडप तयार करून बैठका घातल्या आणि रंभाचे नृत्यगायन सुरू केले. लग्नात कोणतीही न्यूनता कमीपणा पडू नये म्हणून विश्वकर्म्यास सक्त ताकीद होती. त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था त्याच्या देखरेखीने होत असल्यामुळे हे कौतुक पाहावयास स्वर्गाहून देवही आले. एकदाच सारे जडावाचे दागिने वरमाईच्या अंगावर रुक्मिणीने स्वतः घातले होते. त्रिपुरांतक वाणी आल्यानंतर सावकार आल्यानंतर कृष्णाची भेट झाली. तेव्हा कृष्णाने नरसी मेहत्याची खूप स्तुती केली आणि म्हटले की मी तुमच्या व्याह्यांचा गुमास्ता आहे. सर्व कारभार मीच पाहतो. माझे नाव सावळा सावता आहे. सावळा सावता. मी द्वारकेस राहतो. हा सर्व राजा ऐश्वर्याचा थाट पाहून सीमंत पूजन करते समयी वरास देण्यासाठी जी वस्त्रभूषणे आणली होती ती देण्यास त्रिपुरांतकाला कमीपणा वाटू लागला, लाज वाटू लागली. तेव्हा वैकुंठनाथ म्हणाला की नरसी मेहत्याची संपत्ती पाहून तुम्ही संकोच धरू नका. जे साहित्य असेल तितक्यात कार्य पार पाडून घ्यावे. ह्या म्हणण्याप्रमाणे त्रिपुरांतकाने घरी जाऊन सर्व सामान आणले. लग्नापूर्वीचे सर्व शिष्टाचार आटोपून मंगलाष्टके म्हणून सुमुहूर्तावर यथाविधी लग्न पार पडले. ते झाल्यावर त्रिपुरांतकास विचारून आनंदाने सर्व मंडळी जुनागडास परत आली. त्यावेळी कृष्णाने नरसी मेहत्यास सांगितले की तुला जेव्हा जेव्हा संकट पडेल तेव्हा तेव्हा माझे स्मरण कर, म्हणजे मी तात्काळ येऊन ते निवारण करेल. इति शुभम. पुढील अध्याय 29. नरसी मेहत्याची हुंडी. लग्न उत्तम तऱ्हेने पार पाडून कृष्ण द्वारकेस गेल्याचे वर्तमान मागील अध्यायात वर्णन केले. त्यानंतरही नरसी मेहत्याचे न्यून दिसू नये म्हणून भगवंताने वेळोवेळी
स्वतः जाऊन प्रसंग पार पाडले. श्रीकृष्णावर सर्व भार ठेवून व्यवहारात लक्ष न ठेवता नरसी मेहता रात्रंदिवस श्रीकृष्णाचे भजन करत असे. एके दिवशी काही लोक द्वारकेस जात असताना वाटेत जुनागडास मुक्कामास राहिले. त्यात केशव भट म्हणून एक ब्राह्मण होता. त्याने गावात हुंडी देणारा सावकार कोण आहे असा म्हणून तपास करताना काही कुटाळ लोकांनी त्याला नरसी मेहत्याचे नाव सांगितले. त्यांनी नरसी मेहत्याची बरीच स्तुती केली. ते ऐकून केशव भट नरसी मेहत्याच्या घरी गेला आणि त्याने 700 रुपये देऊन द्वारकेची हुंडी मागितली. ती त्याने सावळा सावता या नावाने आपल्या द्वारकेतील मुनिमावर दिली आणि केशव भटाकडून घेतलेले 700 रुपये लगेच धर्मकारणी खर्च केले. नरसी मेहताने आपली फजिती करून आपला छळ करावा या हेतूने लोकांनी या ब्राह्मणाला पाठवले आहे असे नरसी पक्के समजला होता. म्हणून ब्राह्मणाने दिलेले रुपये त्याने लगेच वाटून टाकले. ते पाहून केशव भट मनात म्हणतो की मी हुंडी घेतली, परंतु सावकाराची रीत तर येथे दिसत नाही. हा सगळा भजनी लोकांचा मेळा दिसतो. लोकांनी मला फसवले तर नाही असे मनात आणून त्याने जास्त चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा नरसी मेहता म्हणाला की आमची मुख्य पेढी क्षीरसागरी आहे. वैकुंठ, गोकुळ, वृंदावन, मथुरा येथेही पेढ्या म्हणजे ब्रांचेस आहेत. पंढरपुरास फार मोठी दुकानदारी चालते म्हणजे मेन ऑफिस, आणि तोच द्वारकेत सावकारी करतो. व्यास, वाल्मिक, कबीर, नामदेव इत्यादी मंडळी ही त्याची गिऱ्हाईकं आहेत, कस्टमर्स. ब्राह्मणास लिहून दिलेल्या हुंडीत नरसी मेहत्याचे मजकूर लिहिला की देवा, तुला भक्तवत्सल म्हणतात. आज पावे तू भक्तांचे मनोरथ पुरवित आलास. मी तुझ्यावर पूर्ण भरवसा ठेवून हे पत्र लिहिले आहे. देवा, मी येथे घेतलेले रुपये 700 यास द्वारकेस द्यावे. तू अदृश्य आणि स्वतंत्र असताना हुंडी का लिहिली वगैरे कल्पना मनात आणून हुंडीचे रुपये न देशील तर जनात हसू मात्र होईल. यासाठी दूरवर नजर पोहोचवून कार्य करावे. असो. ती हुंडी घेऊन द्वारकेचा मार्ग चालत असताना केशव भटाच्या मनात नरसी मेहत्याविषयी नाना प्रकारच्या कल्पना येऊ लागल्या. परंतु करतो काय, ऐवज देऊन फसलो असे म्हणून प्रारब्धावर नशिबावर हवाला ठेवून भरवसा ठेवून तो तसाच भीत द्वारकेस गेला. तेथे स्नान करून द्वारकानाथाचे दर्शन घेऊन सावळा सावता सावकाराची पेठी कोठे आहे असे त्याने पुजाऱ्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की या नावाचा सावकार इथे द्वारकेत कोणीच नाही. तुम्ही नरसी मेहत्याला ऐवजाचा भरणा करतेवेळी याचा विचार करावयाच होता. हे उत्तर ऐकून तो ब्राह्मण निराश झाला. या संकटापासून सोडवणारा नारायणाशिवाय दुसरा कोणी नाही असं समजून कपाळाला हात लावून केशव भट्ट चव्हाट्यावर विसावा घेत स्वस्थ बसला. इकडे कृष्णाने सावकाराचे रूप घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण बसला होता तेथे त्याला भेटून चिंताक्रांत बसण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्याला निवेदन केली. तेव्हा तो म्हणाला की सावळा सावता हा सावकार म्हणतात तो मीच. नरसी मेहत्याने आमच्यावर कोणती कामगिरी सोपवली आहे ते कळवा. हे ऐकताच ब्राह्मणाने पत्र काढून त्याला दिले. ते पाहून श्रीकृष्णाने लगेच 700 रुपये ब्राह्मणास दिले. तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला आणि तो ब्राह्मण म्हणाला की तुम्ही इतके श्रीमंत असून गरीब नरसी मेहत्याचे काम इतक्या अगत्याने कसे करता. राजाहून प्रधान थोर, रामापेक्षा वानर प्रतापी अशा तऱ्हेचे हे आश्चर्य वाटते. तेव्हा सावकार म्हणजेच भगवंत म्हणाला की नरसी मेहता हा स्वतः विरक्त असल्याने त्याला दौलत जवळ ठेवू नये असे वाटते. मग आम्ही तरी काय करावे. त्याच्या या स्वभावापुढे आमचे काही चालत नाही. आमच्यावर त्याचा पूर्ण भरवसा आहे. आमच्या हातून दगा व्हायचा नाही अशी त्याची खात्री आहे. म्हणून त्याचा सर्व ऐवज संपत्ती आम्ही सांभाळतो. इतके बोलून श्रीकृष्ण निघून गेला. ब्राह्मण ते द्रव्य संपत्ती मोजून पाहू लागला. तेव्हा मोजताना त्याचे हात दमले, पण ते पैसे पुरे होतच नव्हते. तेव्हा हे द्वारकानाथाचे कृत्य आहे असे तो समजला. मग ब्राह्मणाने भोजन आणि दानधर्म करून ते सर्व द्रव्य खर्च केले. पुढे कृष्णाचे दर्शन घेऊन तो ब्राह्मण परत जुनागडास आला आणि सर्व वृत्तांत नरसी मेहत्यास विदित करून सांगून त्याने त्याची बरीच स्तुती केली. द्वारकेचा वृत्तांत ऐकून नरसी मेहत्यास परम समाधान वाटले. इति शुभम. पुढील अध्याय 30वा. नरसी मेहत्याचा आहेर. नरसी मेहत्याच्या मुलीचे लग्न एका सावकाराच्या मुलाबरोबर झाले होते. तिला ऋतुदर्शन झाले तेव्हा तिच्या सासऱ्याने नरसीस पत्र पाठवले की तेव्हा नरसीच्या कांतेने बायकोने त्याला सांगितले की आपणास या प्रसंगी आहेर नेला पाहिजे. त्याची तजवीज कशी काय करता. त्यावर आपली काळजी कृष्णास आहे. त्याला वाटेल तशी योजना तो करेल असे बायकोस बोलून आपण मुलीच्या सासरी नरसी गेला. त्या समयी त्याच्याजवळ सरंजाम म्हटला म्हणजे काय तो टाळ आणि विणा याशिवाय दुसरे काही एक नव्हते. हे पाहून सर्व लोक त्याची निंदा करू लागले.
नरसी मेहत्याचा व्याही श्रीमंत होता आणि त्या समारंभाकरता त्याच्याकडे सगळे सोयरे नातेवाईक आपल्या वैभवाने येऊन पोचले होते. नरसी मेहता दरिद्री आणि रित्या हाताने आलेला पाहून सर्वांना मौज वाटून त्यांनी त्याची हेटाळणी चालवली. तेव्हा त्याच्या मुलीने त्यास एकीकडे नेऊन सर्व वृत्तांत विदित केला. तेव्हा नरसीने तिची समजूत घातली आणि तिच्या सासऱ्यास म्हटले की कोणाकोणाला काय काय पाहिजे आहे त्याची यादी करून मला द्या, म्हणजे त्याप्रमाणे आहेर करण्यास सोयीचे पडेल. हे भाषण ऐकून लोक खदाखदा हसू लागले. इतक्यात एक जण दौत, लेखणी आणि कागद घेऊन यादी करावयास आला. ज्याला जे पाहिजे होते ते नरसीने त्यात लिहून घेतले. नंतर तुला काय हवे ते तूही या यादीत लिही, असं नरसी मेहत्याने लेखकास सांगितले. तेव्हा मला दगड पाहिजे असे त्याने या यादीत लिहिले. यादी लिहून झाल्यानंतर सगळे पुन्हा नरसीची थट्टा करू लागले. या प्रसंगी आबरूचे रक्षण व्हावे म्हणून नरसी मेहत्याने ईश्वराची करुण स्वराने प्रार्थना केली. ते ऐकून द्वारकाधीश तात्काळ येऊन दाखल झाला आणि त्याने काळजी करू नकोस म्हणून नरसीला अभय वचन दिले. नंतर श्रीकृष्णाने ब्राह्मणाचा वेश घेऊन 3-4 मोठे गठ्ठे बरोबर घेतले आणि नरसी मेहत्याच्या द्वारकेतील दुकानावरचा मी गुमास्ता आहे असे तेथील लोकांना श्रीकृष्णाने सांगितले. त्याने कापडाची दिडे आणि दागिन्यांचे करंडे उघडून खुले केले. नंतर कृष्ण परमात्म्याने यादीचा कागद आपल्या हाती घेतला आणि यादी बरहुकूम म्हणजे जसं यादीत लिहिलेलं आहे तशाप्रमाणे लिस्टप्रमाणे सर्वांना देणगी दिली, आहेर दिला. शालजोड्या, पैठण्या, वस्त्रप्रावरण, दागिने वगैरे वस्त्र आणि सुवर्णाचे रत्नमोत्यांचे दागिने मिळालेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ती यादी लिहिणाऱ्याच्या मस्तकावर ईश्वराने आपल्या हाताने एक दगड ठेवला. तेव्हा नरसी मेहत्यास सर्वांनी नमस्कार करून म्हटले की तुम्हाला साक्षात कृष्ण परमात्मा साह्य करत आहे अशी आता आमची खात्री झाली आहे. तेथील समारंभ आटोपल्यानंतर नरसी मेहता सर्वांचा निरोप घेऊन जुनागडास मूळ गावी परत गेला. सर्वांचा आहेर केला पण नरसी मेहत्याला काहीच मिळाले नाही. म्हणून भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीपत्राची माळ काढून मोठ्या प्रेमाने नरसी मेहत्याच्या गळ्यात घातली. नरसी मेहत्यावर श्रीकृष्णाचे एवढे प्रेम असे की तो कीर्तन करू लागला. नरसी मेहता म्हणजे मूर्तीच्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात नित्य येत असे. हा चमत्कार मंडूक राजाला कळला. त्याची प्रचिती अनुभव पाहण्याकरता एक दिवस राजा कीर्तनास येऊन बसला आणि म्हणाला की आज माळ आली तर ठीक आहे, नाहीतर शिक्षा करीन. नरसीस असे सांगून देवाच्या गळ्यातील माळेवर राजाने खूण करून ठेवली. त्या दिवशी माळ येण्यास विलंब लागला. तेव्हा नरसीने बरीच विनवणी केली तरी ती येईना. मग अमळ रागावून बोलताच देवाने मोठ्या आनंदाने तो हार नरसीच्या गळ्यात घातला. हे कौतुक पाहून राजा त्याला शरण जाऊन नरसीला शरण जाऊन आपल्या नगरास राजा परत गेला. इति शुभम. भक्तिविजय ग्रंथाचा आपण 7वा भाग इथे पाहिला. अध्याय 23 ते 30 इतके आपण या भागात पाहिलेत. पुढील भागापासून रामदास, सूरदास, निरावारी ब्रह्मचारी, सेनानावी इत्यादी अनेक संतांच्या कथा आपण पुढील भागात 8व्या भागात पाहूया. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आप्तपरिचित मित्रपरिवाराला शेअर करा. कमेंट करा खाली कमेंट सेक्शनमध्ये. यासारखेच इतर ग्रंथांचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांच्या प्लेलिस्ट जसं की साई सच्चरित्र ग्रंथ, गरुड पुराण, रामविजय, हरिविजय, नवनाथ भक्तिसार, दासबोध, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, भगवद्गीता, संक्षिप्त गुरुचरित्र इत्यादी अनेक पोथ्या आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत आणि पुढेही उपलब्ध होत राहतील. त्यांच्या प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आरत्यांचे अर्थ, स्तोत्रांचे, अष्टकांचे, कवचांचे अर्थ त्यांचे व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेले आहेत गुड रीडिंग चॅनलवर. त्यांचा अर्थ समजून घेण्यास आपल्या उत्सुक असाल तर अवश्य त्याचा लाभ घ्यावा. भेटूया भक्तिविजय या ग्रंथाच्या कथासार रूपाच्या या मराठी अर्थाच्या पुढील भागात 8व्या भागात. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.